सांगली शहरात भर दिवसा घडलेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली। कृष्णा घाट परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिलाय। सांगलीतील कृष्णा घाट परिसरात चेतन सुहास तोरणे या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली। पोलिसांच्या मते प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। चेतन तोरणे कृष्णा घाट परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात चेतन तोरणे यांचा मृत्यू झालाय। प्राथमिक तपासात ही घटना टोळीतील जुन्या वादातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणातही धक्कादायक माहिती समोर आली। तपासात तब्बल 6 लाखाहून अधिक उमेदवारांचं भवितव्य ठरवणारी प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छापखान्यातून अवघ्या 8,000 रुपयात बाहेर काढून विकण्यात आल्याचं उघड झालंय। पोलिसांच्या माहितीनुसार छापखान्यातील कर्मचाऱ्यानं सुरक्षेतील त्रुटीचा फायदा घेत प्रश्नपत्रिकांचे संच बाहेर काढून ते रॅकेटमधील साथीदारांकडे पोहोचवले। पुढे हेच पेपर मोठ्या रकमेत विकले गेल्याचा तपासात दावा करण्यात आलाय। भिवंडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत या प्रकरणाचा भांडाफोड केलाय। आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आले। मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि त्याचा साथीदार सोनू अद्याप फरार आहे। त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यातील एका आरोपीसोबत दुसऱ्या आरोपीने आर्थिक व्यवहार करण्यात आले आहे। त्यात फक्त 8,000च नाही, त्यानंतर त्या व्यतिरिक्त त्यांना इतर देखील आमिष दाखवण्यात आले होते, जेणेकरून तुम्हाला प्लॉट घेऊन देण्यात येईल किंवा इतर प्रकारचे असे आमिष दाखवण्यात आले होते। हा पेपर एका बाबूलाल नावाचा आरोपीने नरेश कुमार याच्या ताब्यात दिला आणि त्याने नंतर मग तो गोपनीय पद्धतीने बाहेर काढला। त्यांनी ते शूजमधून बाहेर काढला। त्यातला DVR आपण जप्त केला आहे। तो DVR आपण पुढे तपासणी कामी पाठवू, त्यानंतर आपल्याला त्याबाबत निश्चित खात्री होईल। आतापर्यंत 12 आरोपींना आपण अटक करण्यात आली आहे आणि सध्या 2 आरोपी फरार आहेत। त्यातील मुख्य सूत्रधार हा बिजेंद्र कुमार गुप्ता होता आणि त्याला मदतनीस करणारा म्हणजे पेपर याच्यातून बाहेर काढून देणारा मुख्य सूत्रधार सोनू कुमार किशनलाल हा होता। हे दोनही आरोपी सध्या फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। ते ज्या प्रेसमध्ये असे पेपर छपाईसाठी यायचे, त्यातल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून पेपर बाहेर काढल्यावर मग तो मेन इतर एजंटमार्फत तो त्या राज्यात विकला जायचा। याची किंमत ते वाढवत असेल पुढे। बरोबर, त्यानुसार ते किंमत मग वाढवत जायचे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले इथं उभ्या असलेल्या मासेमारी बोटींना भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 2 ते 3 मासेमारी बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्यात। शेजारील काही बोटींनाही आगीची झळ बसली। पावसाळ्यामुळे मासेमारी हंगाम बंद असल्याने अनेक बोटी किनाऱ्यावर उभ्या करण्यात आल्या होत्या। आंजर्ले ग्रामपंचायत कार्यालयाजवळ रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येते। आग लागल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले। या घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पुढील तपास सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा इथं मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय। उभ्या असलेल्या डंपरला कारनं मागून जोरदार धडक दिल्यानं 2 महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास लांजा रेस्ट हाऊस परिसरात हा अपघात घडला। गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबाची कार महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरवर आदळल्यानं कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झालाय। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। जखमींना तातडीनं लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगद्याच्या पुढे धामणदेवी गावाजवळ पहाटे मोठं भूस्खलन झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। डोंगरावरील माती आणि दगड मोठ्या प्रमाणात महामार्गावर कोसळल्यानं गोव्याकडून मुंबईकडे जाणारी लेन तात्पुरती बंद करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केलाय। सध्या मुंबईकडे जाणारी वाहतूक पर्यायी लेनमधून सुरू आहे। महामार्गावरील मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करतायत। वाहन चालकांनी खबरदारी घेऊन प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप पिकावर संकट ओढावलंय। पाण्याअभावी मका, बाजरी, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकं करपू लागलेत। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पिकं वाचवण्यासाठी अनेक शेतकरी स्प्रिंकलच्या सहाय्यानं सिंचन करतात। मात्र वीज, डिझेल आणि सिंचनाचा वाढता खर्च शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर घालतोय। येत्या काही दिवसातही पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे वेळेत पाऊस पडावा आणि खरीप हंगाम वाचावा अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जाते। 7 जूनला मृग नक्षत्र लागतं। 7 जून नंतर म्हणजे 2-4 दिवसामध्ये पेरणी होत असते, परंतु आता जुलै महिना अर्धा होत आला। तर समजा जुलै महिन्याच्या सुरुवातीला आमच्या पेरण्या झाल्या, म्हणजे 1 महिना पेरण्या उशिरा झाल्या आणि त्याच्यामध्ये 8 दिवस थोडा प्रमाणात पाऊस झाला, पेरणी योग्य पाऊस झाला म्हणून आम्ही पेरणी करून दिली। परंतु 8 दिवस झाले पावसानं आता उघड दिली। पावसाचा अंदाज काय आता येईल असं काही वाटत नाही, कारण पूर्णपणे मोकळी हवा सुटलेली आहे। मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल, विहिरींमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी आहे, पण त्या पाण्यानं काहीच होऊ शकत नाही। 1 तास एका पिकाला पाणी चालवलं तर काहीच होऊ शकत नाही, कारण हवेमुळे ते सगळं उडूनच जातं। आणि 8 दिवस जर पाऊस जर नाही आला तर दुबार पेरणीचं संकट आमच्यावर आहे असं आम्हाला वाटतं आहे, कारण पावसाची शक्यता सध्या तरी काही वाटत नाही। कमी पाऊस आणि पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। अशातच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूची घटना समोर आली। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रानमळा इथं 25 वर्षीय शेतकरी मुकुंद हिंगे यांचा मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार कमी पाऊस आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ते मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जातंय। घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आवश्यक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। टोकाचं पाऊल उचललंय। मराठवाड्यावर दुबार पेरणीची वेळ आहे। तुम्ही वडील आहात। महाराष्ट्रातल्या सरकारला आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना अशी वेळ येऊ नये म्हणून काय सांगाल? आज दुबार पेरणी झाली, पाऊस नाही, पाणी नाही। पहिलं कर्जाचं डोंगर आहे। 2016चं कर्ज मला माफीत 2 वेळेस आलो नाही, ते नाही आलं। मी ते सेटलमेंटमध्ये 5.5 लाख रुपये त्याचं भरले आणि त्याच्यानंतर मुलाला वाटलं मला आता नोकरी भेटत नाही, नोकरीची आशा नाही, म्हणून मी शेतीकडे वळायला तयार आहे। मला शेळी पालन करण्याची इच्छा आहे। आता इच्छा असताना आता पैसे जवळ नव्हते, पहिलेच आमची हालाकीची परिस्थिती होती। मग खाजगी बँकेकडनं 9.5-10 लाख रुपये काढले, मी त्याला दिले। शेळी पालन 2022लाच उभा केलं। 22ला उभा करून ते कर्ज फेडणं व्हायला, त्याची इच्छा होती की मला अनुदानाचे पैसे, माझी एक फाईल होणार आहे 12 लाखाची, त्यातनं आपण करू कसं तरी। त्याचा कुठला काही लाभ अजून भेटलेला नाही। नुसते सरकारनं आश्वासनं दिले आणि आश्वासन देऊन त्याचे अजून कुठंच चालीजुपी झालेलं नाही आणि बीड जिल्ह्यात अजून कोणालाही त्याचा लाभ भेटला नाही। असं कोणावर वेळ ईश्वराने येऊ देऊ नये आणि ह्या मायबाप सरकारनं येऊ देऊ नये, असं मला संदेश देण्याची माझी इच्छा आहे। काय सांगाल की मुकुंद हा होतकूर होता, तरुण होता, तो शेतीकडे वळला होता, शेळी व्यवसायाकडे वळला होता, मात्र त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली। वडील म्हणून जे शासनाकडे काय मागणी कराल? त्यांना शासनानं एकच की माझा तर मुलगा गेलाच, तो काय आज परत येणार आहे? शासनाने मला ढिगाई दिला तर येणार नाही, पण अशी कोणाच्या आईवडिलावर ती पाळी येऊ नाही। त्याच्यामुळं पुढच्यांसाठी ही सगळं पटकन नुसतं खिरापत वाटू नाही, त्यांना डायरेक्ट त्यांना लाभ द्यावा आणि त्या आईवडिलावर ही वेळ येऊ देऊ नाही अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। कोल्हापूरच्या ऐतिहासिक अंबाबाई मंदिरातील संवर्धनाच्या कामाबाबत नव्यानं प्रश्न उपस्थित झालेत। पावसाच्या पाण्याच्या गळतीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या कामाच्या गुणवत्तेवर चर्चा सुरू झाली। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराचं संवर्धन सुरू असताना ही गळती झाल्याचा दावा करण्यात येतोय। तसंच संवर्धनाच्या कामादरम्यान ग्राइंडरचा वापर केल्यामुळे मंदिराच्या मूळ दगडी रचनेला धोका निर्माण झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होते। संबंधित यंत्रणेकडून अधिकृत स्पष्टीकरण आणि आवश्यक कारवाईची मागणी होते।
गेल्या 8 दिवसात जो पाऊस पडला त्या पावसामुळे अंबाबाई मंदिरात बऱ्याच ठिकाणी गळती लागली. त्याची माहिती घेतली असता पुरातत्व खातं इथं काम करते आणि वरचं छत उकरलेलं असल्यामुळे ही गळती झाली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पण हे काम करत असताना योग्य ती काळजी या पुरातत्व विभागाकडून घेण्यात आलेली नाहीये. हे फक्त निमित्त जरी असलं तरी अशा बऱ्याच ठिकाणी जे काम चालू आहे संवर्धनाचं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने केल्या जात नाहीत. यासाठी पुरातत्व विभागच जबाबदार आहे. त्यांच्याकडे तज्ञ अधिकारी नाहीत किंवा जे अधिकारी आहेत ते या कामावर पाहणी करण्यासाठी येत नाहीत, या कामासाठी वेळ देत नाहीत. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्यांचे जे कामगार आहेत हे सुद्धा यातले काही तज्ज्ञ नाहीत. या प्रामुख्यानं जर बघितलं तर मंदिरावर प्रत्येक दगडावर बारीक नक्षीकाम आहे, वेगवेगळ्या लहान सहान मोठ्या मूर्ती आहेत. ते ग्राइंडरनं कापण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे मूळ मंदिराचा जो ढाचा आहे त्यालाच कुठेतरी बाधा आणण्याचं काम या पुरातत्व विभागाकडून होतंय आणि याच्यासाठी आम्ही आक्षेप घेतलेला आहे. लवकरच आम्ही याबद्दल पालकमंत्री आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या या गोष्टी निदर्शनास आणून या योग्य ती जबाबदारी व्यक्तीला हे देऊन हे काम पूर्णत्वाकडून चांगल्या पद्धतीने व्हावं हीच आमची अंबाबाई भक्त म्हणून अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर पहाटे भीषण अपघात झालाय. सिल्लोड तालुक्यातील चिंचखेड इथं पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास टोमॅटोनं भरलेल्या बोलेरो पिकअप आणि भुसार माल घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. छत्रपती संभाजीनगरहून जळगावच्या बाजारपेठेकडे निघालेली टोमॅटोनं भरलेली बोलेरो पिकअप ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. ही भीषण धडकेत ट्रक चालक गंभीर जखमी झालाय. अपघात इतका भीषण होता की बोलेरो पिकअपमधील टोमॅटोचा संपूर्ण माल महामार्गावर विखुरला. टोमॅटोच्या कॅरेट्स रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पडल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि सुमारे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.